श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपल्या भारत देशात हजारो वर्षापासून साजरे होणारे काही सण आहेत जे केवळ धार्मिक नसून वैज्ञानिक, खगोलशास्त्रीय, आयुर्वेदिक, सामाजिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यापैकीच एक महापर्व म्हणजे मकर संक्रांती. हा सण फक्त तिळगुळ वाटण्यापुरता मर्यादित नाही, तर तो निसर्गाशी, सूर्याशी आणि मानवी जीवनाशी थेट जोडलेला उत्सव आहे. आजच्या या डॉक्युमेंटरीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मकर संक्रांती नेमकं काय आहे, ती का साजरी केली जाते, तिचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे, शास्त्रीय व वैज्ञानिक कारणे काय आहेत, तसेच आरोग्यदृष्ट्या याचे काय फायदे आहेत आणि दान, तिळगुळ, पतंग, हळदी कुंकू यामागील रहस्य नेमकी काय आहेत आणि अशा अनेक गोष्टी ज्या बहुतांश लोकांना माहीतच नसतात. आत्ता आपण जाणून घेणार आहोत की मकर संक्रांती म्हणजे काय. मकर संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे संक्रमण. म्हणजेच जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते. हा एकमेव भारतीय सण आहे जो ठराविक तारखेला म्हणजे 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो, कारण तो चंद्रावर नाही तर सूर्याच्या गतीवर आधारित आहे. आता आपण पाहूया उत्तरायणाची सुरुवात म्हणजेच सूर्याचा शुभ प्रवास. मकर संक्रांतीपासून सूर्याचं उत्तरायण प्रवास सुरू होतो. आता उत्तरायण म्हणजे सूर्याचा दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास. या काळात दिवस मोठे आणि रात्र लहान होऊ लागतात. पृथ्वीवर उष्णता, प्रकाश आणि ऊर्जा वाढू लागते. शास्त्रानुसार उत्तरायण हा केवळ देवतांचा दिवस मानला जातो. म्हणूनच या काळात केलेले दान, जप, तप, साधना हे सर्व अक्षय पुण्य देणारं मानलं जातं. आता आपण पाहूया मकर संक्रांतीचा विज्ञानाशी नक्की काय संबंध आहे. नंबर 1, सूर्य आणि पृथ्वीचे नाते. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना तिचा झुकाव टिल्ट असतो. टिल्ट म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पूर्णपणे सरळ नसून सुमारे 23.5 अंश तिरकी म्हणजे झुकलेली असते. म्हणजेच नक्की पृथ्वी कशी झुकलेली असते याचं इमेज मी खाली देत आहे. तर डिसेंबर नंतर पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या अधिक जवळ येऊ लागतो. त्यामुळे थंडी कमी होऊ लागते. शरीरात उष्णता निर्माण होऊ लागते. निसर्ग नवचैतन्याने भरू लागतो. आपल्या पूर्वजांनी एक खगोलशास्त्रीय घटना ओळखून सणाच्या रूपात ते साजरे करू लागले. नंबर 2, मेंदू आणि सूर्यप्रकाश. वैज्ञानिक संशोधनानुसार सूर्यप्रकाशामुळे मेलाटोनिन आणि सेरोटोनिन हार्मोन्स संतुलित होतात. यामुळे नैराश्य कमी होतं, मानसिक उत्साह वाढतो. म्हणूनच या काळात सामाजिक उत्सव, भेटीगाठी, हळदी कुंकू यांना महत्त्व दिलं गेलं आहे. आता आपण पाहूया की आयुर्वेदानुसार मकर संक्रांती का साजरी केली जाते. हेमंत ऋतूनंतर शरीर कमकुवत होतं. त्याला उष्ण आणि पौष्टिक आहाराची गरज असते. ते आपल्या आयुर्वेदानुसार कारण हे आहे. तर आता आपण पाहूया तीळ आणि गूळ का खातात. तर तीळ हे शरीरात उष्णता निर्माण करतात, हाडे मजबूत करतात आणि सांधेदुखी कमी करतात. तर गूळ हा रक्त शुद्ध करतो, पचन सुधारतो, थंडीमुळे होणारे आजार टाळतो. म्हणूनच सांगितलं जातं. म्हणूनच आपण तिळगुळ घेताना एकमेकांना म्हणतो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हे फक्त वाक्य नाही तर आहार प्लस मानसिक आरोग्याचं सूत्र आहे. आणि हो मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का पतंग उडवण्यामागील गुपित काय आहे. पतंग उडवणे म्हणजे फक्त हा खेळ नाही, तर सकाळी सूर्यप्रकाशात पतंग उडवताना शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळतो. हात, मान, डोळे यांचा व्यायाम होतो. फुफ्फुसांची क्षमता वाढते. शिवाय आकाशाकडे पाहिल्याने ताण कमी होतो. मेंदू रिलॅक्स होतो.
म्हणूनच पतंग उडवणे हा केवळ नैसर्गिक थेरपीचा भाग आहे. आता पाहूया मग की मकर संक्रांतीमध्ये दानाचे अद्भुत महत्त्व आहे. मकर संक्रांतीला केलेलं दान हे हजारो पटींनं फळ देतं असं शास्त्र सांगतं. तर दानात काय द्यावे? तीळ, गूळ, उबदार कपडे, धान्य, तांबे हे तुम्ही सर्व मकर संक्रांतीला दान करू शकता. आणि दान करण्यामागचं विशेष रहस्य म्हणजे या काळात सूर्य मकर राशीत असल्याने कर्मफळ अधिक वेगानं सक्रिय होतं. म्हणूनच या दिवशी केलेलं दान जीवनातील अडथळे कमी करतो. चला तर मग आता पाहूया की मकर संक्रांतीमध्ये साजरं केलं जाणारं हळदी कुंकू. महिलांसाठी हे महत्त्वाचं आहे. हळद हे सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे, तर कुंकू हे शक्ती आणि सौभाग्याचं. महिलांनी एकत्र येणं, संवाद साधणं, सौहार्द वाढवणं हे सर्व मानसिक आरोग्य आणि सामाजिक संतुलनासाठी आवश्यक आहे. आता आपण मकर संक्रांतीचं अजून काही महत्त्व जाणून घेऊया. नंबर 1, या दिवशी घेतलेलं संकल्प अधिक प्रभावी ठरतात. नंबर 2, नकारात्मक ऊर्जा कमी होते. नंबर 3, घरातील वास्तुदोष शांत होतात. नंबर 4, पितृदोष शमनासाठी हा श्रेष्ठ दिवस मानला जातो. नंबर 5, नवीन कार्याची सुरुवात ही शुभ ठरते. तर आजच्या काळात मकर संक्रांतीचं महत्त्व काय आहे ते आपण पाहूया. आज आपण निसर्गापासून दूर जात आहोत. शरीराचे संकेत ऐकत नाही. उत्सवांचा अर्थ विसरत आहोत. मकर संक्रांती आपल्याला पुन्हा शिकवते. निसर्गाच्या लयीशी जुळवून जगायला शिका. मित्रांनो, मकर संक्रांती हा सण फक्त सण नाही, तो आहे निसर्ग आणि मानव यांच्यातील सेतू. विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम, आरोग्य, ऊर्जा आणि सकारात्मकतेचा उत्सव. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, थोडासाही इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि असेच महत्त्वाचे आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही माहिती आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. श्री स्वामी समर्थ.